सुंदर रीतीनं हे जे पास्टर्स सेमिनार आहे ते झालं आणि या सेमिनारचं जे मुख्य केंद्र स्थान होतं तो प्रभू येशू ख्रिस्त होता आणि मग त्याच्या वचनाकडे लक्ष देण्यासाठी त्याच्या निवडलेल्या लोकांना जे सेवकगण होते त्यांनी मदत केली की कशा प्रकारे पवित्र शास्त्राकडे पाहणं आवश्यक आहे. जे आपण गेले काही वर्ष झालं देवाच्या वचनातून पाहत आहोत की उलगडात्मक रीतीनं ज्याला एक्सपोजिटरी प्रीचिंग म्हणतात ते कशा प्रकारे आहे आणि कशा प्रकारे ते शिकणं गरजेचं आहे आणि त्या प्रकारचे ट्रेनिंग किंवा त्या प्रकारचे काही उदाहरणं सेवकांना देण्यात आली आणि आपण गेले 2 वर्षभर ज्या रीतीनं गलती करासपत्र शिकलो, इफिस करासपत्र शिकलो आणि आता आपण फिलिप्पी करासपत्र शिकत आहोत, त्याचबरोबर प्रगटीकरण शिकत आहोत आणि आता आपण नव्यानंच तरुणांसाठी तिमोथेचं पत्र शिकत आहोत. तर हे कसं एक्सपोजिशन याचं करावं आणि कशा प्रकारे ह्याला उलगडात्मक रीतीने शिकवावं हे मंडळीला सांगत असतानाच मग जे आलेले आपले सेवक होते त्यांनाही हे शिकवण्याची आणि सांगण्याची संधी त्याच्या सेवकांना देवापणे दिली. त्याबद्दल प्रभूला धन्यवाद असो. आणि आपण जे फिलिप्पी करासपत्र शिकत आहोत त्यामध्ये विशेष करून आपण पुन्हा एक वार जे वचनाचा उलगडा आहे तो करत असताना पहिला अध्याय जो आहे त्याच्या 18व्या वचनापर्यंत आपण आलेलो होतो मागील रविवारी आणि त्याच्यामध्ये देवा पण आपल्याला सहायता केली. आता आपण 19 आणि 20 वचन जे आहे पहिल्या अध्यायाचं त्याच्यावर आपण थोडंसं लक्ष केंद्रित करणार आहोत आणि मग फिलिप्पी करासपत्र जे आहे त्या फिलिप्पी करासपत्राचा थोड्या रीतीनं आपण ज्यावेळेस त्याची पार्श्वभूमी पाहतो तर आपल्याला कळतं की पॉल जो आहे तो पॉल कशा रीतीनं फिलिप्पी या प्रांतामध्ये गेला आणि फिलिप्पी या प्रांतामध्ये जाऊन त्यानं कशा रीतीनं ज्या यहुदी स्त्रिया होत्या त्यांनी संवाद साधला, लुदियेचं अंतकरण कशा रीतीनं देवापण प्रफुल्लित केलं, तिनं वचन ऐकलं आणि तिच्या घराण्याचं तारण झालं. त्यानंतर मग पौलाची कैद आणि सिला त्याच्या बरोबर आहे, कैदेमध्ये जो अधिकारी आहे तुरुंगाचा त्याचं झालेलं तारण, त्याच्या कुटुंबाचं झालेला बाप्तिस्मा, त्याच्यानंतर मग कशा रीतीनं मंडळी वाढू लागली फिलिप्पीमध्ये आणि पॉल जो आहे तो त्यांना आता पत्र लिहित आहे आणि त्यांना सांगत आहे, एनकरेज करत आहे की कशा रीतीनं त्यांना राहायचं आहे. आणि हे करत असताना तो मग आपण पाहिलं की अध्याय 1 आणि वचन 12 पासून की पॉल ज्यावेळेस त्याच्या संकटामधून गेला, दुःखामधून गेला, कष्टामधून जात आहे आणि या परिस्थितीमध्ये मंडळीनं या गोष्टींकडे कशा रीतीनं पाहावं. मागील जो आठवडा होता त्याच्यामध्ये आपण पाहिलं की काही लोक असे होते की जे लोक पौलाची म्हणजे थट्टा करत आहेत आणि पौलाला अधिक जास्त कचाट्यामध्ये कसं पकडता येईल हा प्रयत्न त्यांचा चालू आहे. तो जी संकट सोसतो, त्याने ज्या संकटामधून गेलेला आहे याचं ते लोक त्याची टिंगल करत आहेत आणि मग त्याच्यासाठी दुजाभाव करत आहेत आणि त्याला कॉर्नराइज करत आहेत. म्हणजे ग्रुप ऑफ पीपल कम्स टुगेदर आणि त्यांनी काय करत त्याला कॉर्नराइज करत आहे आणि त्याची टिंगल करतात. ओ तो काय करत आहे, तो कसा करत आहे, अरे त्याला झालेला छळ, त्याला झालेला तुरुंगवास हा त्याच्या मूर्खपणामुळे आहे, पॉल तसाच आहे, अशा रीतीने ते काय करत आहेत त्याला कॉर्नराइज करत आहेत. आणि असं करत असताना पॉल जो आहे तो म्हणत आहे की हे लोक येत आहेत आणि तट पाडण्याच्या उद्देशानं, म्हणजे म्हणतो ना आपण त्याला की ग्रुपिझम जे असतं ते ग्रुपिझम करून पॉलाला एकटं पाडून कशा रीतीनं त्याला अधिक जास्त कोंडीत पकडता येईल हा प्रयत्न त्यांचा आहे. आणि हे करत असताना ते मंडळांमध्ये जात आहेत आणि मंडळांमध्ये जाऊन पौलाला दोषी ठरवून काही जण जे आहेत बंधुगण ते पौलाला म्हणत पौल जे काही दुःखातून गेला, संकटातून गेला, त्यांना धैर्य प्राप्त झालं आणि त्यांनी त्या धैर्यानं मग पॉल जर या गोष्टीतून जात आहे देन लेट्स गो असं म्हणून तेही प्रभूच्या सेवेमध्ये गेले. मग ते करत असताना काही त्यातील लोक असे की दुजाभाव ठेवत आहेत आणि पॉल त्यांच्या संदर्भात प्रेषितांच्या कृत्यामध्ये पण आपण पाहतो की त्याचा उल्लेख आहे की काही लोक दुजाभावाने करत आहेत, काही लोक खरंच एनकरेज होत आहेत पौलाकडून आणि सेवा करत आहेत. आणि पॉल मग 18व्या वचनात असं म्हणतो की काही का असं ना, कोणी चांगल्या मनानं करतं, कोणी वाईट मनानं माझ्या संदर्भात करतं, पण पुन्हा एकदा तो काय करतो, फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते परत एकदा, म्हणजे चांगलं तुम्ही करताय, तुम्ही वाईट करत आहात, परत एकदा कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्या जवळ आणतो. निमित्त असो किंवा खरेपण असो, म्हणजे कोणतंही निमित्त असो, खरेपण असो, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते, यात मी आनंद करतो व करणारच असं म्हणतो.
म्हणजे कोणत्याही प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होतीये का, ख्रिस्त गाजवला जातोय का, मग ते माझ्या टिंगल आणि टवाळकीमुळे ते लोक करतायत, मला मला ते कॉर्नराईज करतायत, नो वरीज. मला ते अमुक करतायत, नो वरीज. काही जण जे ते एनकरेज होत आहेत, नो वरीज. मी ह्या लोकांकडे लक्ष देत नाही म्हणतो. माझं लक्ष असं आहे की कशा प्रकारे ख्रिस्त आणि ख्रिस्ताची घोषणा होते, आणि ती इम्पॉर्टंट आहे. आपलं फोकस, आपलं कॉन्सन्ट्रेशन सदैव ख्रिस्त गौरविला जात आहे का याच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि मग आता आजचा जो विषय आहे, आजच्या विषयाकडे मी तुम्हाला घेऊन जात असताना पौलाला एवढं म्हणजे सामर्थ्य, एवढा माइंड, किंवा पौल एवढा सुलझा हुआ कसा होता, किंवा एवढा कूल तो कसा राहू शकतो अशा परिस्थितीमध्ये. म्हणजे सगळीकडून एवढं प्रेशराईज होत आहे, कोण टिंगल करत आहे, कोण तुझा भाव करत आहे, आणि सेवेमधलेच लोक आहेत, आणि ते अरे प्रभूचं वचनच सांगणारे आहेत, आणि तरीही पौल एवढा कंपोज कसा आहे, तरीही पौल एवढा म्हणजे असं का म्हणत आहे की यार काही का असं ना प्रभूचा गौरव होते ना. म्हणजे हे कशामुळं, पौलाकडे असं काय आहे की हे होत आहे. आणि मग 19 आणि 20 वचन जे आहे त्या वचनामध्ये याचं रहस्य आपल्याला कळतं की पौल एवढा म्हणजे कंपोज, पौल एवढा आनंदी, आणि पौल या सिच्युएशन मध्ये पण प्रभूचा गौरव कसं करू शकतो. त्यानो या जगामध्ये अनेक परीक्षा आहेत, संकट आहेत, छळ आहेत, आणि पौल ही या गोष्टीतून गेलेला आहे, पण तो सक्षम कसा राहिला, आणि त्याचं हे जीवन जे आहे ते जीवन आपल्याला काय गोष्टी समजावून सांगतं, किंवा काय गोष्टींकडे तुम्हाला आणि मला घेऊन जातं. या सर्व म्हणजे या सगळ्या फ्लोचा उपयोग देवाच्या गौरवासाठी कसा करायचा ते फार आवश्यक आहे, आणि ते आज समजून घ्यायचं आपण. एकदा जर समजा एक फार मोठं वादळ जे आहे, एक फार मोठं वादळ आलेलं आहे काही दिवसां अगोदर, ज्या वेळेस LA जो आहे आणि कॅलिफोर्निया जो आहे त्या ठिकाणी जी आग लागलेली होती, आणि ती आग फार मोठ्या प्रमाणात वाढत होती, आणि ती आग समजा एवढ्या मोठ्या प्रमाणात एक लोंढा जो आहे तो आगीचा येत आहे, आणि एका ठिकाणी समजा खूप मोठा पाण्याचा पूर आलेला आहे. एका ठिकाणी आग आहे, एका ठिकाणी पूर आहे, आणि जिथं पूर आलेला आहे त्या ठिकाणी पाऊस आणि पाणी भरपूर आहे, आणि एका ठिकाणी त्याच पाण्याची आवश्यकता अमुक अमुक एका ठिकाणी जे आग लागलेली आहे त्या ठिकाणी, आणि फार मोठा पेचात आहोत की एका ठिकाणी आग आहे, एका ठिकाणी पाणी आहे. या ठिकाणी लोक मरत आहेत, त्या ठिकाणी लोक मरत आहेत, संपत्तीची हानी त्या ठिकाणी आहे, संपत्तीची हानी या ठिकाणी आहे, आणि आपण सगळे एका ठिकाणी थांबलेलो आहोत. आणि मी बघत आहे की अरे इकडं आग आहे, इकडं आग आहे, आणि इकडं पाणी आहे. तर आता मला काय करायचंय की याचा जो फ्लो आहे जर योग्य रीतीने गेला तर ती आग विझू शकते, पण जर सिंग्युलर आहे, एकाच ठिकाणी ते आहे, या ठिकाणी हे असंच आहे, आणि ह्यांचा मेळ जर झाला नाही तर हानी कशी आहे ठरलेली आहे. या ठिकाणी हानी आहे, या ठिकाणी हानी. तर हा जो पुराचा लोंढा आहे, या पुराचं जे पाणी आहे जर ते यथायोग्य रीतीने वापरण्यात आलं तर हा पाण्याचा लोंढा जर मी त्या आगीकडे घेऊन गेलो तर ती आग विझू शकते. पॉल काय करत आहे माहितीये का, पॉल त्याच्यावर येणारं संकट, त्याच्यावर येणारं दुःख, त्याच्यावर येणारा त्रास, त्याच्यावर येणारी जगातील परीक्षा, या सगळ्या घेतो आणि त्याला योग्य असा मार्ग दाखवतो ज्याद्वारे देवाचं गौरव कसं करता येईल. ओ माझ्यावर छळ आला, या छळाद्वारे याचा वे मी प्रभूच्या गौरवासाठी कसा करतो. ओ माझ्यावर परीक्षा आली, या परीक्षेचा उपयोग देवाच्या गौरवासाठी कसा करतो. ओ माझ्यावर खूप मोठं संकट आलं, या संकटाला मी एक योग्य मार्ग कसा दाखवू शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्टी त्याच्यावर गुदरते, त्याच्याद्वारे तो म्हणजे ख्रिस्त कसा गौरवाला जाईल हा विचारतो. आज ख्रिस्ती विश्वासामध्ये ज्यावेळेस कधी एखादं संकट, दुःख, त्रास मनुष्यावर येतो तर तो त्याच्यावर घेतो आणि म्हणतो ओ खूप अवघड आहे, मला हे नको, मला ह्यातून जायचं नाहीये, प्रभू हे माझ्यापासून दूर कर, असहनीय आहे मला हे. आणि मग तशा प्रकारे प्रार्थना पण चालू होते, दे बापा संकट नको, दे बापा दुःख नको, दे बापा त्रास नको. का बरं?
मला सहन नाही होत. पण ज्यावेळेस हे तुम्हावर गुदरतं, याचा उपयोग देवाच्या गौरवासाठी, ख्रिस्त गौरविण्यासाठी कसा करू शकतो, हा विचार करणं आवश्यक आहे. आणि पॉल फार सुंदर रीतीने ही गोष्ट म्हणतो. जसं आपण ह्याचा थोडासा संदर्भ पाहिला, म्हणतो लोक जे आहेत ते माझ्याकडे कशा रीतीने या लागलेत, हा लोंढा कसा येत आहे, मला कसं एकटं पाडण्यात येत आहे, मला कसं टिंगलीचं साधन करण्यात येत आहे, लोक माझी माझी हशा कशी करतायत, लोक कशा माना डोलवत आहेत, आता मी यातून बाहेर काय काढायला पाहिजे. ओ मॅन, हे लोक बरोबर नाही आहेत, हे लोक चांगले नाही आहेत, मला खूप त्रास देत आहेत, मी आता काय करणार. पॉल म्हणतो या सगळ्याचा वापर मी एकच विचाराने करते की काय ख्रिस्त गौरविला जात आहे, काय ख्रिस्ताचं गौरव होत आहे. आणि बिलकुल त्यानं तेच केलं. हे सगळं त्याला कसं मिळालेलं आहे, हे त्याला कसं प्राप्त झालेलं आहे, एवढी क्षमता, एवढं सामर्थ्य त्याला कसं प्राप्त झालेलं आहे. कारण याचं उत्तर 19 आणि 20 वचनामध्ये आहे. मी हे वाचतो आणि मग आपल्या मेसेजचं मी तुम्हाला हेडिंग देतो आणि मग आपण पुन्हा एकदा त्या 2 वचनांकडे जाऊया. तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये विशेष करून आरवी मध्ये ही दोन्ही वचनं एकत्र आहेत. ओके, इंग्लिश मध्ये आहे दोन्ही वचनं एकत्र आहेत ती 19 आणि 20 आलं, वेगळी वेगळे 18 मध्ये 2 भाग केले. का आम्ही तुम्हाला सांगतो हे कसं आहे, कारण हे जे वचन आहेत ती वचनं कसे जॉईंट आहेत आणि यातून ना एक फार सुंदर रीतीनं सत्य बाहेर येते. पहिला संदर्भ तुम्ही बघितला आणि आता ह्या 2 वचनांवर फोकस केला तर पॉल किती सुंदर रीतीनं ही गोष्ट सांगतो बघा. तो असं म्हणतो, कारण मी कशानेही लाजणार नाही. आता असं म्हणजे नाही, कारण मी कशानेही लाजणार नाही. आता पुन्हा आपण ज्यावेळेस ग्रामर पाहतो, कारण असं आल्यानंतर काय असतं, कारण कधी वापरतात बरं, आधी काहीतरी सांगितलेलं आहे, बरोबर आहे. कारण मी कशानेही लाजणार नाही म्हणजे कारण याचा अर्थ अगोदर काहीतरी सांगितलेलं आहे जे इम्पॉर्टंट आहे, जे महत्व आहे. आणि तो म्हणतो ज्या परिस्थितीतून मी गेलेलो आहे, जे लोक माझ्यावर मान डुलवत आहेत, जे संकट माझ्यावर आलेलं आहे, जी परीक्षेतून मी जात आहे, लोक माझ्याकडे ज्या रीतीने पाहत आहेत, तो म्हणतो या सर्व परिस्थितीतून मी जात असताना कारण मी कशानेही आता लाजणार नाही. मला ते असं निंदेचं कारण ठरवतायत, मला एकटं पाडण्याचा प्रयत्न करतायत, मी आता लाजणार नाही कशानेही. का बरं, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आत्ताही, म्हणजे जसं मी पहिल्यापासून करतो नेहमीप्रमाणे आत्ताही जगण्याने मरणाने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल, ही जी माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाणे. बघा हे सगळं ना मी हळूवारपणे घेतो बरं का, पण तिच्याने, ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल. जो आत्म्याचा पुरवठा आहे त्यानं माझ्या उद्धारास कारण होईल. म्हणजे या ठिकाणी जो डिलिव्हरन्स इंग्लिश मध्ये शब्द आहे, हा डिलिव्हरन्स शब्द तारणासाठी बहुतांश रीतीनं वापरण्यात येत असतो. आणि तो म्हणतो की प्रगतशील पवित्रीकरणामध्ये याचा वापर कसा होईल हा माझा प्रयत्न आहे. आणि यासाठी मला सहायता कोण करतंय, बोलतो मी स्वतः, माझ्या स्वतःवर निर्भरता आहे, बोलतो नाही, संत गणांची प्रार्थना आणि पवित्र आत्म्याचं सहाय्य. त्यानो हे फार इम्पॉर्टंट आहे. आजचा जो विषय आहे तो विषय आहे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावर निर्भरता. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावर निर्भरता जी आहे ती, आणि पॉल जो आहे तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावर निर्भर आहे. तो म्हणतो कुणापासून हे शक्य झालं मला, हे जर मजवर येत आहे, मी का हिरमुसत नाही, मी का पडत नाही. लोक मला पाडण्याचा प्रयत्न करतात, मला ढकलतात आणि विचार कधी पडतो हा, पण मी पडत असताना पण ती गोष्ट घेतो आणि त्याद्वारे प्रभूचं गौरव कसं करता येईल हा विचार करतो. एक वचन आपण त्या वचनाकडे जाऊया आणि पाहूया की पौलाची जी मानसिकता आहे ती मानसिकता कशी आहे या संपूर्ण सिच्युएशन संदर्भात, या संकटा संदर्भात, या कष्टा संदर्भात पौलाची नेमकी मानसिकता कशी आहे. पौलाचं करिंथकरास दुसरं पत्र
मी जर बायबल ज्यावेळेस बदललंय ना, मला अनेकदा हे वचन काढायला फार कठीण चाललंय. पण पौलाचं करिंथकरास दुसरं पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 7 पासून पुढे. करिंथकरास दुसरं पत्र 4था अध्याय आणि वचन 7 पासून पुढे पौलाची मानसिकता आपण बघूया. या ठिकाणी तो काय म्हणत आहे बघा. तो असं म्हणतो, ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, यासाठी की सामर्थ्याची पराकाष्ठा देवाची. म्हणजे सामर्थ्य देवाचं आहे, आमच्या हातून होत नाही हे समजावं. आता तो असं म्हणतो बघा, आम्हावर येणारे चहूकडून संकटे आली तरी आम्ही संकुचित झालो नाही, घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. तो पॉल आता काय करत आहे, पॉल प्रत्येक गोष्टीला एक्स्ट्रीम करत आहे. आणि ज्यावेळेस तो प्रत्येक गोष्टीला एक्स्ट्रीम करतो तर तो काय काय म्हणतो बघा. तो म्हणतो, आम्हावर संकट आली, आम्ही पडलो नाही, आम्ही संकुचित नाही झालो, घोटाळ्यात पडलो, निराश नाही झालो, आमचा पाठलाग झाला, आमचा परित्याग झाला नाही, आम्ही खाली पडलो, आमचा नाश झाला नाही, आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो, यासाठी की येशूचे जीवन आमच्या शरीरात प्रगट व्हावे. कारण जे आम्ही जिवंत ते येशूमुळे मरणाला सर्वदा सोपवली जात आहोत, यासाठी की येशूचे जीवन ही आमच्या मर्त्य देहात प्रगट व्हावे. तो प्रत्येक गोष्टीला एक्स्ट्रीम करतो. आणि एक्स्ट्रीम केल्यानंतर तो म्हणतो, काय मला ना घाव झाला, मला तलवारीचा घाव झाला, मी रक्तबंबाळ झालो. पॉलचं एक्स्ट्रीम बोलणं काय माहितीये का, मी मेलो नाही. अरे माझं डोकं फिटलो, अरे ठीक आहे, मेंदूला नाही लागलं ना. अरे माझा पाय तुटला, हात नाही तुटला ना. माझी प्रत्येक जी गोष्ट आहे ती एक्स्ट्रीम घेऊन याद्वारे माझा प्रभू कसा गौरवला जाईल, हा एकमेव प्रयत्न आहे. पॉल, हे तुला आलं कुठून एवढं सामर्थ्य? आज ना बघा तुम्ही, असं मी पाहतो अनेक ठिकाणी की पवित्र आत्म्याच्या नावामध्ये ना खूप मोठा हा गोंधळ चालू आहे. आम्हाला पवित्र आत्मा सामर्थ्य देतो असं म्हणून पवित्र आत्मा सामर्थ्य देतो, पवित्र आत्मा सामर्थ्य देतो, नाहक दैहिक गोष्टींच्या मागे लावून त्यांचा पुरवठा कसा करता येईल हा प्रयत्न असतो. इन्स्टेड ज्यावेळेस आपण पौलाकडे बघतो त्यावेळेस तो जगातील परीक्षा, संकट, छळ, त्रास, दुःख, पडणं, क्लेश, आपत्ती, संकट, लुटारूंकडून आलेली संकट, त्याला मिळालेले फटके, या सगळ्यामध्ये पवित्र आत्मा त्याचवर असल्या कारणानं या सर्वांमधून जर तो काही बाहेर काढतो तर मला त्या प्रभूचं गौरव मी कसं करतो. इकडं आग लागली आहे, भरपूर मोठ्या प्रमाणात हानी होत आहे, इकडं पाणी आहे, भरपूर मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. पवित्र आत्म्याच्या सहाय्यानं त्याला माहित आहे की हा जो लोंढा आहे याचा मी योग्य वापर कसा करावा आणि याचा मार्ग मी कसा लावावा. सगळ्यांनाच शक्य आहे? बिलकुल नाही. ज्यांच्यावर देवाचा आत्मा आहे, ज्यांना देवाचा आत्मा चालवतो, तेच या गोष्टीला सामोरे जाऊ शकतात, सगळे नाही. म्हणून योएल संदेश त्याने जे सांगितलेलं आहे, आणि हे वचन बघा पवित्र आत्म्याच्या संदर्भात वारंवार वापरलं जातं. योएल याचा 2रा अध्याय आणि त्याचं 28 पासून वचन जे आहे ते आपण प्रेषितांची कृत्ये 2ऱ्या अध्यायामध्ये वापरलेलं दिसतं. योएल याचा 2रा अध्याय कोणीतरी पट करून वाचेल का? आणि त्याचं 27वं वचन. हे वचन जे आहे ज्यावेळेस आपण बघतो, हे बाळासाहेब कशाला वाचलं, हे कशाबद्दल असेल? तुम्हाला 28वं वचन दिसतं बघा, काय लिहिलं तिथं? आता तुम्हाला समजलं की तो काय करत आहे. ज्यावेळेस तो भविष्यवाणी करत आहे त्यावेळेस तो असं म्हणतो की हो मी भविष्यवाणी करत आहे. कशाविषयी? मग तुम्हाला आठवतं प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय, आणि त्याच्यामध्ये पेत्र उभा राहतो आणि तो म्हणतो योएल संदेशानं भविष्यवाणी केली त्याप्रमाणे हे घडलेलं आहे. काय घडलेलं आहे? तो म्हणतो त्या काळी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेल. ही जी भविष्यवाणी आहे याच्या अगोदरची जी पार्श्वभूमी आहे ती अशी आहे की मी तुम्हाला एकटं असं सोडणार नाही.
कशासाठी बरं एकटं नाही सोडणार? म्हणजे तुझ्या दुःखाच्या, संकटाच्या, कठीण काळामध्ये देवाचा आत्मा तुझ बरोबर जो आहे, जो मी तुला विसार दिलेला आहे, तो तुझ मध्ये असणार आहे. कशासाठी बरं? अलौकिक अनन्य साधारण गोष्टी करण्यासाठी, मनुष्याच्या दृष्टिकोनातून की देवाच्या दृष्टिकोनातून? देवासाठी अनन्य साधारण गोष्टी कोणत्या आहेत? आपण पावलाचं जीवन बघितलं, आपण काही एक दोन संडे अगोदर, ही अनन्य साधारण गोष्ट कशी आहे की अहो ह्याला लोक बुक्क्या मारतायत, ह्याला रक्तबंबाळ करतायत, अधिकारी येतो त्याला पकडतो, साखळदंडाने जकडतो, खांद्यावर घेतात, लोक दातोट खाऊन ह्याच्यावर आलेले आहेत. आणि अशामध्ये सामर्थ्यानं भरलेला पॉल त्यांना म्हणतो, मला लोकांसाठी बोलायचंय. काय बोलायचंय? मला ख्रिस्ताचा गौरव या ठिकाणी करायचा, ख्रिस्ताचा संदेश मला या ठिकाणी द्यायचा. संपूर्ण आलेलं कष्ट, त्रास, छळ याचा योग्य वापर करणं, सामर्थ्यानं भरणं, देवाच्या गौरवासाठी उभं राहणं. आजच्या जगामध्ये आपण बघितलं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं भरलेला आहे. लोकांचा जो कल आहे त्या मनुष्याकडे कोणत्या दृष्टिकोनासाठी आहे की आम्हाला पण भर आणि आमच्या गरजा पुरव, आमच्यासाठी प्रार्थना कर, म्हणजे आम्हाला जे हवंय ते या जगामध्ये मिळेल. गौरव कुणाचं आहे? माणसाचं. कुणाचं घर भरलं जाते? माणसाचं. कोण आकर्षित होत आहे? मनुष्याकडे. आणि यामध्ये प्रभू कुठे आहे? आपण म्हणजे सगळं प्रभूच्या नावात मिळत आहे. आणि सी द लाईफ ऑफ पॉल. तो म्हणतो की पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हे एवढं आभारित आहे, एवढं जबरदस्त आहे की जगातील परीक्षा, संकट, छळ यामध्ये देवाचं गौरव करण्यासाठी ते सक्षम आहे. त्यामुळे योएल संदेशाच्या त्या ग्रंथामध्ये सांगितलं की देवाचा आत्मा कशासाठी येणार आहे, कशासाठी पाठवण्यात येणार आहे, तो का ओतला जाणार आहे? मी तुम्हाला एकटा असं सोडणार नाही. जेव्हा तो म्हणतो मी तुम्हाला एकटा असं सोडणार नाही, म्हणजे काय बरं? म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये मी तुम्हाला एकटा असं सोडणार नाही. आणि आज याचा वापर जो आहे तो फार विचित्र गोष्टींसाठी करण्यात आलेला आहे. देव तुम्हाला कधीही टाकून देणार नाही जेव्हा तुम्ही संकटात असता, जेव्हा लोक तुम्हाला टाकून देतात, जेव्हा लोक तुम्हाला एकलकोंडी करतात. आणि प्रभूचा आत्मा जे अभिवचन देतो तो असं म्हणतो मी तुम्हाला कधी नाही टाकणार. योहान कृष्ण वर्तमान याचा 14वा अध्याय आणि 16वा वचन. या वचनामध्ये लिहिलं आहे की मी तुम्हाला दुसरा कैवारी देईन जो सदोदित तुमच्या बरोबर असेल. सदोदित म्हणजे एक दिवस नाही बरं का. एक पर्टिक्युलर डे पवित्र आत्मा आला एखाद्यामध्ये, हो 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 आता ह्याला पवित्र आत्मा मिळाला बघा, आता ह्याला सामर्थ्य प्राप्त झालं. नाही, प्रत्येक दिवशी सदोदित तो तुम्हाला वस्ती असा राहील. आणि या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य काय बरं? तर छळ, परीक्षा, विरोध, अंधकारमय गोष्टींमध्ये असताना पवित्र आत्मा जो तुमच्यामध्ये आहे त्यातून सुटण्यासाठी, त्यातून विशेष करून त्याला सामोरे जाण्यासाठी, लढण्यासाठी तो तुम्हाला कृपा पुरेल, जशी पौलाला केली. आपण आपल्या परीक्षामध्ये एकटे नाहीये. जेव्हा लोक आपल्याला एकटं टाकतात तेव्हा आपण एकटे नाहीये. जेव्हा संकटामध्ये आहोत तेव्हा आपण एकटे नाही आहोत. त्रासात आहोत तेव्हा आपण एकटे नाही आहोत. छळात आहोत तेव्हा आपण एकटे नाही आहोत. हे आपल्याला कोण शिकवतं बरं? वेन वी सी द लाईफ ऑफ पॉल, म्हणजे एकटा नाहीये. मग त्यासाठी येशूच्या नावात हे संकट जाऊ दे, येशूच्या नावात हा छळ जाऊ दे, नाही. पवित्र आत्मा या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला कृपा पुरवतो की या सगळ्यांचा वापर प्रभूच्या गौरवासाठी आपल्याला कसा करता येईल. जेव्हा लोक तुमच्यावर टीका करतात, लक्षात घ्या देव त्याच्या आत्म्याद्वारे आपल्या अंतःकरणात आहे. त्याचं प्रेम, त्याची प्रीती आपल्याला संकटामध्ये टिकवून धरण्यास सक्षम आहे. हाऊ ब्युटिफुल इट इज.
पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जे या ठिकाणी नमूद आहे, तो म्हणतो कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे. बरं का, काय म्हणतो? पूर्ण धैर्याने असं म्हणायला म्हणतो, नेहमीप्रमाणे. म्हणजे अशी कोणतीही सिच्युएशन नाही. आपण ज्यावेळेस पौलाचं फिलिप्पीच्या लोकांना त्याचं जीवन माहित आहे, काय माहित आहे की ज्यावेळेस तो निघाला, लुदियाच्या घरात राहत होता, ये जा करत होता, ती भूत विद्या लागलेली मुलगी आवाज देऊन म्हणते की अरे हे जिवंत देवाचे लोक आहेत, ते तुम्हाला तारणाचा मार्ग दाखवतात. सगळ्या फिलिप्पीच्या मंडळीला हे माहित आहे की पॉल काय करत आहे. सगळ्या लोकांना हे ठाऊक आहे की पॉल काय समजत आहे. आणि मागं फिरून तो तिला म्हणतो इज मधून निघून जा. आणि काय घडतं? छळ, दुःख, त्रास पकडण्यात येतं, खोडात त्यांचे पाय अडकवण्यात येतात, एकदम आतमध्ये जेलमध्ये तुरुंगात टाकण्यात येतं. आणि अशाही परिस्थितीमध्ये पौलाला माहित आहे आलेले हे दुःख, आलेलं कष्ट, आलेलं संकट, खाल्लेले फटके, छड्यांचा मार, याचा योग्य वापर मला कसा करता येईल. बिलकुल असं नाही म्हणत बरं का. नेहमीप्रमाणे पवित्र आत्मा मजमध्ये आहे, मार खाताना मला लागणारच नाही, मला रक्तच नाही यायला पाहिजे येशूच्या नावात सांगतो, माझ्या खोडात पाय अडकवायचे नाही येशूच्या नावात सांगतो. बिलकुल नाही. या सर्व गोष्टींचा वापर मी देवाच्या गौरवासाठी कसा करू? अहो कुठे आहे मी? फ्री आहे, दॅट्स फाईन. मी आतमध्ये आहे, दॅट्स फाईन. मी बाहेर असताना पण प्रभूचा गौरव करतो, तारणाचा मार्ग सांगतो, मी आतमध्ये असताना पण तारणाचा मार्ग सांगेन नेहमीप्रमाणे. खोडात त्याचे पाय असताना आतमध्ये जर तो काही करत आहे, तर तो प्रार्थना आणि प्रभूची स्तुती करायची जी तो बाहेर करतो. परिस्थिती कोणतीही असो, तेच करणार. आपण स्वतःच्या शक्तीने उभे राहू शकत नाही प्रियांनो, पण देवाचा आत्मा तुम्हाला उभं राहायला मदत करतो प्रत्येक परिस्थितीमध्ये. आणि म्हणून जखर्याच्या ग्रंथामध्ये 4 अध्याय 6 वचनात लिहिलेलं आहे की सामर्थ्याने नाही, पराक्रमाने नाही, पण देवाच्या आत्म्यानं कार्यसिद्धीस जातं. आणि याचा वापर ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आज आधुनिक मंडळांमध्ये करण्यात येतो की सामर्थ्यानं नाही, पराक्रमानं नाही, पण देवाच्या आत्म्यानं कार्य होतं. तर चला देवाच्या आत्म्याचं नाव घ्या आणि मग तुम्हाला जगिक जीवनामध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या मागा. दैहिकतेच्या लालसेनं भरलेले लोक दैहिकतेच्या गोष्टींकडे आकर्षित होतात, पण आत्म्यानं भरलेले लोक प्रभूच्या गौरवाकडे आकर्षित होतात आणि देवाचा गौरव करतात. आज जर मंडळी त्या रीतीनं पेटलेली आहे, आत्म्याचं कार्य जर त्यांच्यामध्ये होत आहे, उद्देश एकच असतो आत्म्यानं भरलेल्या व्यक्तीचा की ख्रिस्त जो गौरवी प्रभू आहे त्याचं गौरव व्हावं. त्याच्या येण्याचं प्रमुख कारण ही तेच होतं. आणि त्यामुळं जो ख्रिस्त आहे त्याचं गौरव आत्म्यानं भरलेला व्यक्ती सदैव करत असतो. पौलाच्या जीवनामध्ये आपण पाहतो, छळ आलं, संकट आलं तरी तो घाबरला नाही, कारण देवाच्या आत्म्यानं त्याला स्थिर केलं. त्यानं मंडळीनंही आलेल्या कोणत्याही गोष्टींना घाबरू नये, तर नेहमीप्रमाणे, जसं पौल म्हणतो नेहमीप्रमाणे आत्ताही पूर्ण धैर्यानं पुढे जाणं गरजेचं आहे. प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय आणि 13 वचन. पेत्र आणि योहान यांचं धैर्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले. हो, एकदम आश्चर्यचकित झाले. काय किती धैर्य होतं त्यांच्यामध्ये. जेव्हा पवित्र आत्मा तुम्हामध्ये असतो आणि तो कार्य करत असतो, तुम्हाला भीती नसते, तुम्हाला धैर्य प्राप्त होतं. ग्राम स्टेन्स आणि त्यांची 2 मुलं, त्यांना ज्या वेळेस जाळण्यात आलं, तर जाळण्या अगोदर 2 लहान मुलं आहेत बरं का, लेकरं आहेत त्यांच्याबरोबर. आणि ज्या वेळेस त्याला जमावानं घेरलं, त्या तिघांना गाडीमध्ये टाकलं आणि त्यांची लेकरं झोपलेली होते असं म्हणतात. आणि ती दोन्ही लेकरं झोपलेली होते आणि ग्राहम स्टेन्स मिशनरी जे होते ते गाडीमध्ये त्यांना कोंबण्यात आलं. आणि गाडीवर पाला पाचोळा टाकत असताना आणि डिझेल टाकत असताना
ती आतून लेकरं जी आहेत ती आरडाओरड करत होते म्हणतात. ते काय होत आहे त्यांना कळत नव्हतं. पण अचानकपणे त्यांचे जे वडील होते त्या वडिलांनी त्या दोन्ही लेकरांना आपल्या जवळ घेतलं, हात घेतला आणि त्यांचा आवाज त्या ठिकाणी थांबला. माहित नाही काय, आपल्याला ठाऊक नाही, पण प्रियानो ती गाडी जळत असताना आणि ती गाडी जळल्यानंतरही आतमध्ये ज्यावेळेस त्यांची प्रेत बाहेर काढण्यात आले त्यावेळेस ते तिघही एकत्र होते असं म्हणतात. मला कितपत ते ठाऊक नाही, पण मला एक गोष्ट मात्र ठाऊक आहे की देवाचा आत्मा प्रत्येक प्रकारच्या भीतीवर तुम्हाला विजयी ठरवतो, जसं त्यानं पावलाला ठरवलं आणि अनेक अशा सेवकांना ठरवलं. इतकंच काय तर मृत्यूची भीती पण पवित्र आत्माचं जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यानं भरलेला जो व्यक्ती असतो तो त्या भीतीलाही घाबरत नाही. कारण पेत्र आणि योहान जे होते त्यांचं धैर्य, त्यांचा विश्वास पाहून लोक आश्चर्यचकित झाले. आपण ज्यावेळेस पौलाकडे बघतो, अहो मरणाला न घाबरणारा, हे सगळे ते एकाच कॅटेगरीतले आहेत. कोणतीही परिस्थिती असो, भीती पवित्र आत्मा तुम्हामधून काढून टाकतो. पौलाला हे कसं शक्य झालेलं आहे? कारण पवित्र आत्म्याचं कार्य त्याचमध्ये होतं. कधी कधी असं वाटतं रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 26व्या वचनाप्रमाणे की अरे आम्ही असक्षम आहोत, आम्ही काही करू शकत नाही, आम्ही काही मागणी करू शकत नाही, आम्हाला काही करता येत नाही. आणि अशा वेळेस पवित्र आत्मा आपल्या अशक्तपणामध्ये, आपण ज्यावेळेस आपल्याला स्वतःला असं वाटतं की माझ्याकडून नाही होणार, त्यामध्ये तो आपल्याला एनकरेज करतो, तो आपल्याला कृपा पुरवतो. आणि ज्यावेळेस आपल्याला वाटत असतं की नाही असहनीय आहे, तेव्हा पवित्र आत्मा आपल्यासाठी मध्यस्थी करतो, जशी या ठिकाणी पौलाला केली आहे फिलिप्पीच्या वेळेस. की कठीण परिस्थिती आहे, लोक बोलत आहेत, कसं शक्य आहे की पौल एवढा एकदम कंट्रोल आहे, कंपोज आहे, आणि तो म्हणतो की नाही, काहीही परिस्थिती असो, कोणत्याही दृष्टिकोनात त्याचा वापर मी प्रभूच्या गौरवासाठी करणार, त्याच्या एकुलत्या एका पुत्राचं गौरव व्हावं या दृष्टिकोनातून करणार. आणि तो करतोय का? ऍब्सोल्युटली करतोय. तो घाबरला नाही कोणत्याही गोष्टींना. त्याला ज्यावेळेस साईडलाईन केलं त्यावेळेस तो घाबरला नाही. त्याला लोकांनी पकडलं, मारलं, छड्यांचा मार दिला, धोड मार केली, तो भिला नाही, तो घाबरला नाही. आपण म्हणू पौल मनुष्य होता का? ऍब्सोल्युटली होता. पण अशा वेळेस देवाचा आत्मा मध्यस्थी करतो. अनेकदा आपल्याला वाटतं की काय मी एकटाच आहे का? मी हे करू शकेन का? माझ्याकडून होईल का? त्यानं योहानाच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं ज्यावेळेस अभिवचन दिलं ते असंच होतं की मी तुम्हाला एकटा सोडणार नाही, मी तुम्हाला कैवारी देत आहे, तो येऊन तुमच्यामध्ये वस्ती करेल, तो तुम्हाला सत्यात घेऊन जाईल, माझं वचन सत्य आहे. त्यानं हा कैवारी आपणा समवेत सदैव आहे. इफिस्करास पत्र 3रा अध्याय 20वे वचन, पवित्र आत्मा आपल्याला संकटामध्ये टिकून राहण्यासाठी अद्भुत अशी कृपा पुरवतो. म्हणजे तुम्ही जे विचार करता स्वतः संदर्भात आणि ज्या विचारांनी आपण जातो आणि म्हणतो मला ही गोष्ट हवी आहे, पवित्र आत्म्याला ठाऊक आहे की तुला काय आवश्यकता आहे. म्हणून निर्भरता जी आहे, जो आपला कॉन्फिडन्स आहे, तो देवाच्या आत्म्यावर असणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं पवित्र आत्मा आपल्याला त्याच्या सत्यामध्ये टिकाव धरण्यासाठी कृपा पुरवतो. आणि म्हणून पौल म्हणतो की जगणं किंवा मरणं, अरे काय तुम्ही कशाविषयी म्हणताय? अहो पौल जगत आहे, अहो काही का असना, मरण आहे, अहो काही का असना. कारण जर आपण पुढे बघितलं 21व्या वचनाची सुरुवातच असताना, कारण जगणं मला ख्रिस्त, मरणं मला लाभ आहे, ही बोलण्याची क्षमता आणि या बोलण्याचं धाडस येतं कुठून पौलाला? अरे हे आलंय कुठून त्याच्याकडे सामर्थ्य? कसं काय कोण मनुष्य एवढा आत्मिक दृष्टिकोनातून विचार करू शकतो?
कसं काय कोणी मनुष्य मरणालाही घाबरू शकत नाही? अरे हे सामर्थ्य आलंय कुठून याच्याकडं? ज्यामध्ये प्रभूचा आत्मा कार्य करतो त्याच्यामध्ये हे सामर्थ्य येतं, कारण तोच त्याला या सत्यावर ठाम राहण्यासाठी मदत करतो. मार खाल्लेला आहे, रक्तबंबाळ झालेला आहे, उद्देश फक्त एकच आहे की माझ्या प्रभूचा गौरव मला कसं करता येईल. त्याला हे ठाऊक आहे की जीवन हे देवाचं आहे आणि ह्या जीवनाद्वारे जर महिमा आणि गौरव कुणाला मिळणं आवश्यक आहे तर तो खुद्द देव आहे. पहिले कोरिन्थीय पत्र 6 अध्याय 20 वचन. तुम्हाला त्याने विकत घेतलेला आहे, तुम्हाला त्यानं विकत घेतलेला आहे, म्हणून आपल्या शरीराद्वारे त्याला गौरव देणं गरजेचं आहे. आपलं शरीर, आपलं मन, आपलं बोलणं, आपले विचार पॉल एकदम क्लिअर आउट करत आहे. यू आर नॉट युअर ओन. तुम्हाला जर आठवत असेल तर आपण ज्यावेळेस स्लेव्हरीवर संदेश ऐकलेला होता, गलतीकरार पत्रामध्ये आपण शिकत असताना आपण स्लेव्हरीवर शिकलो, ज्याला गुलाम म्हणतात त्यावर शिकलो. जर त्यानं किंमत, जर त्यानं खंडणी देऊन विकत घेतलेला आहे, यू आर नॉट युअर ओन. आणि ही गोष्ट पौलाला बिलकुल माहित आहे की मी माझ्या स्वतःचं नाही. आणि जेव्हा मी माझ्या स्वतःचं नाही तर प्रियानो, जे जे तुम्ही निवडलेले, नेमलेले, वेगळे केलेले आहात ते तुम्ही स्वतःचे नाही. आणि जर तुम्ही स्वतःचे नाही तर ज्याने तुम्हाला विकत घेतलेलं आहे त्याचे आहात. म्हणून तुम्ही आपलं शरीर, आपलं मन, आपले विचार, आपलं बोलणं यातून जर गौरव कुणाचं करायचं आहे तर ते फक्त त्याचं आहे ज्यानं तुम्हाला खंडणी देऊन विकत घेतलं. आणि तोच आपला फोकस असला पाहिजे या जगामध्ये. ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे तो व्यक्ती तोच विचार करतो, तो स्वतःच्या देहाचा नव्हे तर ज्यानं त्याला विकत घेतलेला आहे त्याचं गौरव करण्याचा विचार करतो. पॉल कधीही असं नाही म्हणत की प्रभू हा मला दुःख देतो, हा मला संकट देतो, हा मला अडखळण आहे, याला तो काढून टाक. पॉल म्हणतो नाही, ही सगळे आहेत, नो प्रॉब्लेम. मला माहित आहे की यातून प्रभू तुझं गौरव कसं करून घ्यायचं. जग काहीही करोत आणि जगामधील लोक काहीही विचार करोत, त्यानं आपण परमेश्वराचे आहोत. रोमकरासपत्र 14 अध्याय 8 वचन. जो परमेश्वरासाठी जगतो तो परमेश्वरासाठीच जगतो. जो परमेश्वरासाठी मरतो तो परमेश्वरासाठीच मरतो. याचा अर्थ काय माहितीये का की इन अँड आउट आपल्यामध्ये जर प्रभूचा आत्मा आहे तर आपलं जगणं असो, आपलं मरण असो. 21व्या वचनात म्हटल्याप्रमाणे की जगणं मला ख्रिस्त आहे आणि मरण मला लाभ आहे. कारण का पॉल असं म्हणतो, देहा जगणं कामाचं फळ आहे, कोणती निवडावे मला कळत नाही. या दोहा संबंधाने पेचात मी आहे. इथून जाऊन मी ख्रिस्ताजवळ जाण्याची मला उत्कंठा आहे. मला जायला पाहिजे का? मला खूप वाटतं मी जावं ख्रिस्ताजवळ आणि तिथंच राहावं, कारण ते मला कोण घेऊन जाईल? माझं मरण. आणि म्हणून त्याला त्याच्या मरणावर अभिमान आहे, आनंद आहे का? ऍब्सोल्युटली आहे. मी मेलो तर माझ्या ख्रिस्ता बरोबर असेल, पण मी जगत असताना देहात राहणं तुमच्यासाठी अधिक गरजेचं आहे असं तो म्हणतो. म्हणजे हे मंडळी, मी जोपर्यंत या ठिकाणी आहे, मी जर जगत आहे तर हे तुमच्यासाठी अधिक गरजेचं आहे. आणि ते अधिक गरजेचं यासाठी आहे की इथं राहत असताना मला अशी खात्री वाटत असल्यामुळे ती राहणार. विश्वासात तुम्ही वृद्धी, आनंद मिळावा. मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे. कारण का? माझ्या राहण्यानं तुमची वृद्धी होते, तुम्हाला आनंद प्राप्त होतो आणि ख्रिस्ताचं जे शिक्षण आहे ते तुम्हाला अधिक जास्त कळतं. म्हणून देहात राहिल्यानं ख्रिस्ताचं गौरव मला अधिक तुम्हामध्ये करता येतं, पण मेल्यानंतर मी अधिक जवळ ख्रिस्ताच्या असेल. या दोहा संबंधाने मी पेचात आहे. एवढी क्षमता, एवढं सामर्थ्य पौलामध्ये आलं कुठून? की पौल मरणालाही घाबरत नाही.
पॉल म्हणतो येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठाने माझ्या उद्धारास हे कारण झाले. हे मला ठाऊक आहे की जो आत्म्याचा पुरवठा आहे तो एवढा सामर्थ्यशाली आहे, मी नाही घाबरतो, मी मरणालाही घाबरत नाही. जेव्हा आपण ह्या पॉलाकडे बघतो, त्याच्या जीवनाकडे पाहतो आणि त्याच्या ह्या एवढ्या कॉन्फिडन्सकडे आपण पाहतो की जो त्याचा कॉन्फिडन्स स्वतःवर नव्हे तर देवाच्या आत्म्यावर आहे. आणि देवाच्या आत्म्यावर त्याचा विश्वास, त्याची निर्भरता असल्या कारणानं तो ज्यावेळेस जगाकडे बघतो आणि जगातील गोष्टींकडे पाहतो त्याला त्या क्षुल्लक वाटतात. त्याला असं वाटतं की हे काहीच नाही. आणि ज्यावेळेस आपण याच्यावर विचार करायला लागतो आणि चिंतन करायला लागतो तर आपल्याला काय दिसतं की माझ्या जीवनामध्ये ज्या संकट आहेत, ज्या परीक्षा आहेत, त्या देवाच्या गौरवासाठी कशा प्रकारे मला कारण करता येतील. कारण आपण आपल्या परीक्षांना, आपण आपल्या संकटांना एवढं मोठं केलंय की आपल्याला वाटत असतं की ह्याच्या पलीकडे अजून काय असेल बरं. ह्या जगामध्ये मी कसा अडकलेलो आहे आणि मी यातून कसा पार जाऊ. आणि आपलं लक्ष, आपली चिंता, आपली काळजी नुसतं याच गोष्टींच्या आजूबाजूला असते. आणि वर आपण असं बोलायला तयार असतो, अरे येशूच्या नावामध्ये हे काढून टाक माझ्या जीवनातून. पॉल त्याच्या या संकटाच्या कालखंडामध्ये पण परमेश्वरावर विश्वास विसंबून राहतो आणि याचा वापर त्याच्या गौरवासाठी करतो. आपणही या संकटामध्ये परमेश्वरावर विश्वास ठेवतो का, याविषयी विचार करणं आवश्यक आहे. प्रियानो, पवित्र आत्मा विसार असा तुम्हाला दिल्यामुळं तुम्ही कुठल्याही गोष्टीची, विशेष करून छळाची, संकटाची, दुःखाची आणि कष्टाची भीती बाळगू नका. जर तुमचं तारण झालेलं आहे, प्रभूनं जो आशीर्वाद पवित्र आत्म्याच्या स्वरूपात तुम्हाला दिलेला आहे, तर तो पवित्र आत्मा तुम्हाला स्थिर करतो. त्यामुळे परीक्षांमध्ये, संकटांमध्ये, छळामध्ये घाबरू नका. कारण तो पवित्र आत्मा देवाच्या गौरवामध्ये तुम्हाला सक्षम करतो आणि त्यामुळे धैर्यानं जगा. जो व्यक्ती पवित्र आत्मा ज्याला प्राप्त झालेला आहे तो या ठिकाणी आहे आणि आलेल्या दुःखाला, छळाला, संकटाला घाबरून जाऊन त्यातून पळण्याचा प्रयत्न करत आहे. प्रश्न हा आहे की त्याचं तारण झालेलं आहे का? प्रश्न हा आहे की त्याला आत्मा मिळालेला आहे का? पवित्र आत्मा आणि त्याच्या सामर्थ्या संदर्भात आपण पौलाकडे पाहतो आणि पौल म्हणतो की माझ्या प्रगतिशील उद्धारामध्ये, माझ्या प्रगतिशील तारणामध्ये जर मला कोण सहायता करतं, संतगणांची प्रार्थना आणि पवित्र आत्म्याचं सहाय्य. मागील सर्व गोष्टी ज्या आहेत, जी बंधनं आहे, जे दुःख आहे, जे कष्ट आहे, जे संकट आहे, त्याच्याकडे मी पाहत असताना म्हणतो, अरे माझा पाठलाग झाला, मी पडलो नाही, मला असं दाबण्यात आलं, मी संपलो नाही. प्रत्येक गोष्टीला एक्स्ट्रीम करत आहे. पवित्र आत्म्याचं कार्य आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला स्थिर करण्यास सक्षम आहे. म्हणून स्वतःवर निर्भर राहू नका, स्वतःच्या विचारांवर निर्भर राहू नका, स्वतःच्याच मार्गांवर निर्भर राहू नका आणि दैहिक दृष्ट्या फ्लशी माइंडसेट यानं या जगामध्ये जगू नका. जर तुमचं तारण झालेलं आहे, जर तुम्हाला पवित्र आत्मा मिळालेला आहे, तर तुम्ही तसं जगणार नाही. तुम्ही पौलाप्रमाणे तुमची आशा, तुमचा विश्वास हा सदैव प्रभूवर असेल, त्याच्या आत्म्यावर असेल. कारण तो देवाचं गौरव करण्यासाठी तुम्हाला सक्षम करतो. म्हणून आजच्या संदेशाकडे आपण समाप्त करत असताना तो जसं म्हणतो, कारण मी कशाने लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे
म्हणजे प्रारंभापासून आतापर्यंत मी जो ढळलो नाही, मी जो पडलो नाही, तो नेहमी प्रमाणे आताही जगण्याने मरणाने, म्हणजे इनफॅक्ट व्हेंटिलेटरवर मी आहे, कुठल्याही परिस्थितीत आहे, माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल, ही जी माझी अपेक्षा व आशा. इनफॅक्ट मी ऑन द बेड, मी मरत आहे, माझा फोकस, माझं कॉन्सन्ट्रेशन हे फक्त एकच आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा महिमा, त्याचा गौरव, त्याला मान, त्याला सन्मान. ही जी अपेक्षा व आशा, ती प्रमाणे ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल. सॅक्टिफाय मी होईल. मला त्या पवित्रीकरणामध्ये तो पुढे घेऊन जाईल. म्हणतो हे मला ठाऊक आहे, हे मला ठाऊक आहे. कारण पावलाकडे आपण बघूया आणि म्हणूया की पवित्र आत्मा त्याच मध्ये किती अद्भुत कार्य करत होता. तो जर बोस्ट करतो कोणत्या गोष्टीविषयी, तो जर कोणत्या गोष्टीची प्रौढी मिरवतो, तर ती प्रौढी कसली आहे माहिती आहे? मोठ्या संकटामध्ये मी आहे, मोठ्या दुःखामध्ये आहे, ढळलो नाही, माझा विश्वास जो आहे तो पवित्र आत्म्यानं सक्षम झाला आणि मी अशा अशक्तपणातही प्रभूचं गौरव केलं. प्रियांनो, दुःख, संकट, परीक्षा, देवाचं यामध्ये गौरव करण्यासाठी तुम्हाला पवित्र आत्मा दिला आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्याच सामर्थ्यात उभं राहा. याच्यातून पळ काढणं पवित्र आत्मा असण्याचं चिन्ह नव्हे. याला सामोरे जाणं आणि सामर्थ्यानं उभं राहणं, यासाठी पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे. आपण सर्वजण यावेळेस आपले डोळे बंद करूया, प्रभू जवळ जाऊ आणि प्रार्थना करू की देव आपण त्याचा गौरव करण्यासाठी जो पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे. पॉल त्याच्या जीवनामध्ये जर गौरव करतो प्रत्येक परिस्थितीमध्ये आणि देव त्याचं गौरव करण्यास त्याला सक्षम करतो, तर ते फक्त त्याच्या आत्म्यामुळे आहे. मंडळी म्हणून तुम्ही जे या ठिकाणी वैयक्तिक रीतीने बसलेले आहात, अनेक दुःख असतील, संकट असतील, कष्ट असेल, त्रास असेल, याच्यामध्ये जर तुम्हाला सक्षम उभं राहायचं आहे, स्वतःला चाचपडून पहा. कारण जर पवित्र आत्मा तुम्हामध्ये आहे तर तुम्हाला यातून जो पळ काढायला नाही लावत, तर पवित्र आत्मा तुम्हाला प्रार्थना करण्यास कृपा पुरवेल, तुमच्या अशक्तपणामध्ये त्याला सामोरे जाण्यासाठी सहायता करेल. म्हणून आपली निर्भरता ही देवाच्या त्या आत्म्यावर असावी, कारण तो यातून तुम्हाला पुढे घेऊन जात असताना देवाचं तुमच्या जीवनाद्वारे गौरव करेल. तो आपल्याला आपली पातक दाखवेल, तो आपल्याला पश्चातापासाठी उत्तेजन देईल, तो आपल्याला सुधारणूक करण्यासाठी सहायता करेल आणि ख्रिस्ताचं गौरव आपल्या जीवनातून तो पुढे आणेल. देहाच्या नव्हे तर आत्म्याच्या गोष्टींकडे तो आपलं लक्ष लावेल. प्रियांनो, कठीण प्रसंगामध्ये आपल्या मनामध्ये प्रार्थना करा आणि प्रभूला सामोरे जा. कधी कधी तुम्हाला वाटेल की प्रभू असहाय्य आहे, मी पुढे जाऊ शकत नाही, मी पुढे जाऊ शकत नाही. कधी कधी वाटेल की मी थांबावं, मला असहाय्य आहे. पण प्रियांनो, मला तुम्हाला सांगू दे, जर तुमचं तारण झालेलं आहे आणि देवाचा आत्मा तुम्हामध्ये आहे आणि तो कार्य करत आहे, तर लक्षात घ्या की या
संकटाच्या, दुःखाच्या आणि छळाच्या कार्यामध्ये पवित्र आत्मा देवाची एक मोठी योजना जशी पौलाच्या जीवनामध्ये होती की संकटामध्ये पौल उभं राहत आहे आणि ख्रिस्त कसा गौरविलेला आहे तो प्रदर्शित करत आहे. त्यानो आपलं अंतकरण लोभानी नव्हे तर ख्रिस्ताच्या गौरवानं भरलेला असावं. तुम्ही स्वतःच्या देहाकडे नव्हे तर ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे बघायला हवं. स्वतःची लालसा, स्वतःची देहबुद्धी यानं नव्हे तर ख्रिस्ताच्या वचनाने भरला असावं. या उद्देशानं पवित्र आत्मा तुम्हाला देण्यात आलेला आहे आणि तो पवित्र आत्मा आपल्याला देवाचं गौरव करण्यासाठी उत्तेजन देत आहे. त्यानं शिष्यांना दिलं, त्यानं पौलाला दिलं, त्यानं अनेक मिशनऱ्यांना दिलं. तो पवित्र आत्मा जसा काल, आज आणि युगानुयुग समान आहे तो आजही आपल्याला कृपा पुरवेल. सर्व गौरव, मान आणि सन्मान त्याला द्या, कारण त्यानं आपला पुरवठा केलेला आहे. प्रभू देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो आजच्या वचनाबद्दल. आम्हाला पुन्हा एकदा संत पौलाच्या जीवनामधून आणि त्याच्या शिक्षणामधून हे दाखवून दिलंस की आमची निर्भरता पवित्र आत्म्यावर असणंच आवश्यक आहे, कारण पवित्र आत्मा आम्हाला सत्यात घेऊन जातो. पवित्र आत्मा आम्हाला ह्या जगात जगत असताना ख्रिस्ताचं गौरव करण्यासाठी घेऊन जातो. पवित्र आत्मा आम्हाला उत्तेजन देतो की हे जग किती नाशवंत आहे. पवित्र आत्मा आम्हाला सामर्थ्य देतो, आमच्या अशक्तपणामध्ये आम्हाला तो बळ देतो की आम्ही आलेल्या प्रत्येक संकटाचा वापर, दुःख, हाल, क्लेश याचा वापर ख्रिस्ताचं गौरव करण्यासाठी करावा, वधस्तंभ गाजवण्यासाठी करावा. पौल म्हणतो माझं जगणं, माझं मरणं जर कुणासाठी आहे तर ख्रिस्तासाठी आहे. प्रभू देवबापा, आम्ही धन्यवाद देतो की आम्हाला देवबापा आजचं वचन तू कळवलंस. परिस्थिती कोणतीही असो प्रभू देवबापा, आमची निर्भरता तुझ्या पवित्र आत्म्यावर असावी, की जो आत्मा येण्याचं, देण्याचं एकमेव कारण ख्रिस्ताचं गौरव असं आहे. आणि प्रभू त्याकडेच आमचं लक्ष असावं, यासाठी तो आम्हाला सहायता कर. धन्यवाद देतो की आम्हाला ही संधी दिलीस की आम्ही तुझं वचन ऐकावं आणि त्यावर मनन करावं. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात ही विनंती केली म्हणून देवा. आमेन.